नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच CISF पॅरामेडिकल कर्मचारी पदांची आता नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश असणाऱ्या आणि तुम्हाला येथे शैक्षणिक पात्रता फक्त पदवी प्राप्त असणे आवश्यक असणारे तुम्हाला येथे लागताच 29,200 पासून ते 92,300 पर्यंत प्रति महिना तुम्हाला यामध्ये सॅलरी भेटणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत इंडियन नेव्ही अंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनलवर जाऊन फुल व्हिडिओ नक्कीच बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलचे लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिलेली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा. तर चला आजच्या भरतीकडे वळ. बघा, स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण चार्ट दिसत आहे. CISF म्हणजेच केंद्रीय सुरक्षा आयुर्दिक बल अंतर्गत आता नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. बघा, यामध्ये सर्वप्रथम पदाचे नाव असणारे सहाय्यक उपनिरीक्षक औषध निर्माता, त्यानंतर क्षयकिरण तज्ज्ञ आणि प्रयोगशाळा तज्ज्ञ असे यांचे 3 पदे इथे रिक्त असणार आहे. पदसंख्या असणार आहे 24. यामध्ये तुमची एज लिमिट ही 18 ते 28 वर्षे असणार आहे. ॲप्लिकेशन फी तुमची ही फक्त 100 रुपये असणार आहे. तुम्ही कास्टमध्ये असाल तरी पण आणि जनरल असेल तरी पण तुम्हाला ते 100 रुपये फक्त फी द्यायची. अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. आता बघूया की कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा व कास्ट वाईज किती जागा रिक्त असणार आहे. सर्वप्रथम ASI फार्मासिस्ट या पदाकरता 18 जागा रिक्त आहेत. UR कास्टसाठी 10 जागा, EWS कास्ट करता 1 जागा, OBC करता 4 जागा, SC करता 2 आणि ST करता 1 जागा इथे रिक्त असणार आहे. त्यानंतर ASI एक्सरे टेक्निशियन या पदाकरता 1च जागा रिक्त आहेत आणि ती फक्त UR या कास्टसाठी असणार आहे. त्यानंतर ASI लॅब टेक्निशियन या पदाकरता 5 जागा रिक्त आहेत आणि UR कास्टसाठी 4 जागा, OBC करता 1 जागा असणार आहेत. अशा मिळून 24 पदांची भरती निघालेली आहे. बघा, आता कोणत्या भरती तुम्हाला किती शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असणार आहे. तर बघा, सर्वप्रथम असणारे फार्मासिस्ट या पदाकरता तुम्हाला 10+2 असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचा फार्मसिस्टचा जो डिप्लोमा असतो तो कंप्लीट करणे आवश्यक असणार. येथे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. एक्सरे टेक्निशियन या पदाकरता सुद्धा तुम्हाला 10+2चं पासिंग असणे आवश्यक असणार आहे आणि तुमचा एक्सरे टेक्निशियनचा 2 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये पण तुम्हाला सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, येथे लॅब टेक्निशियन या पदाकरता तुम्हाला येथे 10+2 विथ सायन्स आणि तुम्हाला यामध्ये जो लॅब टेक्निशियनचा जो डिप्लोमा असतो तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकतात. त्यानंतर बघा, आता तुम्हाला प्रति महिन्यात सॅलरी किती भेटणार आहे. तर फार्मासिस्ट या पदाकरता पे लेवल तुमचं 5 असणार आहे. लागताच 29,200 पासून ते 92,300 पर्यंत प्रति महिन्यात सॅलरी भेटणार आहे. एक्सरे टेक्निशियन पे लेवल 5 असणार आहे. 29,200 पासून ते 92,300 प्रति महिन्यात सॅलरी भेटणार आहे. लॅब टेक्निशियन पे लेवल 5 असणार आहे. 29,200 पासून ते 92,300 पर्यंत प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकतात. सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही एखादा डिप्लोमा किंवा कोर्स कंप्लीट केला किंवा पदवी प्राप्त केली त्यासाठी तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही येथे अप्लाय करू शकता. बघा, आता ॲप्लिकेशन लास्ट डेट काय असणार. तर ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 7 जुलै 2026 असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक, नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.